श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आपल्या हिंदू धर्मात माघ पौर्णिमेचा सण खूप पवित्र मानला जातो. या दिवशी भगवान विष्णू आणि शिव यांची पूजा केल्याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते. याशिवाय गंगे स्नान केल्याने सर्व प्रकारची पापे आणि दुःखे नष्ट होतात. त्याचबरोबर माघ महिन्यात गंगा नदी स्नान करणे आणि उपवास करणे याला विशेष महत्त्व दिलं जातं. अश्वमेध यज्ञासारखे पुण्य प्राप्त होतं ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी करत असतो. यावर्षी माघ पौर्णिमेच्या संबंधित आपण तारीख बघणार आहोत आणि त्याचबरोबर आपल्याला माघ पौर्णिमेच्या दिवशी हा एक जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आपल्याला सकाळीच या झाडाला स्पर्श करून यायचा आहे, जेणेकरून आपल्या समोर आपल्या जीवनात जो काही शत्रू आहे तर तो तुमच्या समोर लोटांगण घालेल. तुमच्या जीवनातील 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल, कर्ज संपेल आणि पतीची, मुलांची, घराची भरभरून प्रगती होईल. असा हा प्रभावी उपाय आपल्याला माघ पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. हा उपाय कसा करायचा, कधी करायचा याची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावर कृपा होण्यासाठी कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. माघ पौर्णिमेची जी तारीख आहे तर ती कधी सुरू होत आहे, तर ही तिथीची जी सुरुवात आहे तर ती 11 फेब्रुवारी 2025 रोजी मंगळवारी संध्याकाळी 6:55 होणार आहे. त्यानंतर तिथीची समाप्ती ही 12 फेब्रुवारी 2025 रोजी बुधवारी संध्याकाळी 7:22 होणार आहे. पौर्णिमेच्या व्रताचा दिवस हा 12 फेब्रुवारी म्हणजेच बुधवारी असणार आहे. चंद्रोदयाची वेळ जी आहे तर ती संध्याकाळी 6 वाजता असणार आहे आणि या योगांमध्ये केलेल्या जे काही दान असतं, फळ असतं तर ते खूप प्रभावी मानलं जातं. या दिवशी सौभाग्य योग आणि शोभन योग तयार होत आहे. त्याचबरोबर काही नक्षत्रांचे योग देखील तयार होत आहे. आश्लेषा नक्षत्र आणि माघ नक्षत्रांचे योग असते. हे नक्षत्र अत्यंत शुभ मानले जाते. पवित्र स्नान आणि पूजेसाठी आदर्श काळ असल्याचे म्हटले जाते. शिवयोग तयार होत आहे. या योगाची भगवान शिव आणि विष्णूची पूजा देखील अत्यंत फलदायी मानली जाते. तर हे सर्व संपूर्ण गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला माघ पौर्णिमेच्या दिवशी पाळायच्या आहेत. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर गंगा स्नान करायचं आहे. त्याचबरोबर उपवास आणि दान करायचं आहे. सत्यनारायण पूजा करायची आहे. भगवान विष्णू आणि शिव यांचं पूजन करायचं आहे. माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. आपल्या घरामध्ये जी आपली फरशी असते तर ती पुसत असताना त्यामध्ये तुम्हाला हळद, मीठ, गोमूत्र टाकून फरशी पुसायची आहे. उंबरट्यावरती हळदीचं लेपन द्यायचं आहे. बाहेर माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढायची आहे. त्याचबरोबर घरामध्ये तुम्हाला शक्य असेल तर सत्यनारायण कथा तुम्ही आवर्जून वाचू शकता आणि सत्यनारायणाचं पूजन करू शकता, जेणेकरून अखंड लक्ष्मी प्राप्ती ही आपल्या घरामध्ये होईल. हे सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला या दिवशी घरामध्ये काही सेवा करायच्या आहेत. त्यामध्ये विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, त्याचबरोबर विष्णू सहस्रनाम, श्री सुक्तम ह्या सर्व सेवा तुम्हाला करायच्या आहेत. आणि तुम्हाला कुंकुमार्चन हे करायचं आहे. कुंकुमार्चन हे तुम्ही लक्ष्मी मातेच्या, तुमच्या कुलदेवीच्या, अन्नपूर्णा देवीच्या किंवा मग श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करू शकता. आवर्जून कुंकुमार्चन करायचं आहे. याचे खूप चांगले फायदे हे आपल्याला होत असतात. आणि त्यानंतर तुम्हाला सकाळीच हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. एक वेळेस तुम्ही उपाशी राहिले तरीही चालेल, पण सकाळीच या झाडाला स्पर्श करून या आणि बघा आपलं आयुष्य किती बदलतं ते. तर आता काय करायचं आहे, सर्वात प्रथम आपण बघणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका, जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या घरावरती, मुलांवरती भरभरून कृपा होईल. तर सर्वात प्रथम माघ पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर उठल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं स्मरण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आंघोळीसाठी जायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि त्याचबरोबर थोडीशी हळद टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे. आंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची रोजची घरातील जी देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर सकाळी 11 वाजायच्या अगोदर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे.
हा उपाय आपण कशासाठी करतो तर बघा, आपण खूप कष्ट करतोय, मेहनत करतोय, पण तरीही त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे संकट आहेत, दुःख आहेत, दोष आहेत, दारिद्र्य आहेत, घरामध्ये आलेला पैसा टिकत नाही, तो नेहमी कुठे ना कुठे खर्च होऊन जात असतो, पतीची प्रगती थांबलेली आहे, मुलांची प्रगती थांबलेली आहे, त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये अनेक काही कठीणातील कठीण इच्छा आहे, पण त्या इच्छा तुमच्या पूर्ण होत नाहीये आणि त्या तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत आहात, तुम्ही खूप कष्ट करत आहात, तरीही तुमच्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाहीये. तुमच्या मनामध्ये ज्या काही तुमच्या शारीरिक मानसिक इच्छा असतील त्यांसाठी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता. धनप्राप्ती, नोकरी प्राप्ती, प्रमोशन किंवा इतर तुमच्या ज्या काही अनेक समस्या आहेत त्या समस्यांसाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी कुठे करायचा आहे तर तुम्हाला हा उपाय बेलपत्रीच्या झाडाखाली, म्हणजेच बेलाचं जे झाड असतं तर त्याच्या खाली तुम्हाला करायचं आहे. पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी या बेलाच्या झाडावरती स्वतः निवास करत असतात. माता पार्वती, माता सरस्वती आणि त्याचबरोबर माता लक्ष्मी या तिघीही पौर्णिमेच्या दिवशी बेलाच्या झाडावरती निवास करत असतात. त्यामुळे बेलाच्या झाडाची पौर्णिमेच्या दिवशी पूजा जर केली तर त्याचे अनन्यसाधारण फायदे आपल्याला होत असते. एकतर आपल्याला सरस्वती म्हणजे बुद्धीची प्राप्ती होत असते, लक्ष्मी म्हणजे पैसा आणि माता पार्वती म्हणजे आदिशक्ती, संपूर्ण संसार हा त्यांचाच आहे. त्यामुळे आपल्याला या तिन्ही देवी देवतांची कृपा जर आपल्यावरती झाली तर आयुष्यामध्ये कधीच कोणत्याच गोष्टींची कमतरता राहणार नाही. तर काय करायचं आहे, सर्वात प्रथम घरून जात असताना तुम्हाला 2 दिवे तयार करून घेऊन जायचे आहे. एक तुम्हाला तेलाचा दिवा तयार करायचा आहे आणि एक तुम्हाला तुपाचा दिवा तयार करायचा आहे. जो तुपाचा दिवा तुम्ही तयार करणार आहात ना तर त्यामध्ये तुम्हाला लांब कापसाची वाट टाकायची आहे आणि जो तेलाचा दिवा तुम्ही तयार करणार आहात ना तर त्यामध्ये तुम्हाला गोल फुलवात जी असते ना तर ती टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला बेलाच्या झाडाजवळ जायचं आहे. बेलाच्या झाडाजवळ गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला हे जे पाणी आहे तर ते त्या झाडाला अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तिथे एक सफेद कलरची मिठाई कोणतीही ठेवू शकता, खडी साखर ठेवा, साखर ठेवा, एखादा पेढा ठेवा आणि तुमच्याकडे जे काही सफेद कलरचा एखाद्या मिठाईचा पदार्थ असेल तो तुम्ही ठेवू शकता, पण फक्त कलर जो आहे ना तर तो सफेद असावा हे लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर त्या झाडाच्या 7 प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि आता हे जे 2 आपण तेलाचे आणि एक तुपाचा दिवा तयार केलेला आहेत, हे 2 दिवे तुम्हाला सर्वात प्रथम तुम्हाला त्या झाडाच्या खाली बसायचं आहे. बसून तुम्हाला तुमच्या चेहरा जो आहे तर तो पूर्व किंवा पश्चिम होईल अशा पद्धतीने तुम्हाला बसायचं. जो पहिला जो तुपाचा दिवा आहे तर तो तुमच्या उजव्या हाताला तुम्हाला लावायचा आहे आणि जो तेलाचा दिवा आहे तर तो तुमच्या डाव्या हाताला तुम्हाला लावायचा आहे. अगदी व्यवस्थितपणे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तेलाचा दिवा जो आहे तर तो तुमच्या डाव्या हाताला, तुपाचा दिवा जो आहे तर तो तुमच्या उजव्या हाताला. आता जी तेलाच्या दिव्यातील वात आहे तर ती ब्रह्मांडाकडे जाणार आहे, पण तुपातल्या दिव्याची जी वात आहे ना तर ती पूर्व किंवा पश्चिम तुम्ही करू शकता. तुम्ही ज्या पद्धतीने बसलेले असाल त्या पद्धतीने ती वात तुम्हाला करायची आहे. त्यानंतर तिथे बसून तुम्हाला एक वेळेस जे कनकधारा स्तोत्रम आहे त्या कनकधारा स्तोत्रमचं पठण करायचं आहे. एकदा तुम्हाला दारिद्र्य दहन शिवस्तोत्रमचं पठण करायचं आहे. ह्या 2 सेवा तुम्हाला तिथे करायच्या आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे. घरी येत असताना परत मागे वळून बघायचं नाही, सरळ आपल्या घरी यायचं, हातपाय स्वच्छ धुवायचे आणि घरामध्ये प्रवेश करायचा. अगदी साधा सोपा उपाय आहे. कोणत्याही प्रकारची तुम्हाला उपाय करताना अडचण येणार नाही. फक्त दिवे लावत असताना व्यवस्थित ठेवायचे, उलटे पालटे करायचे नाही. उजव्या हाताला तुपाचा दिवा, डाव्या हाताला तेलाचा दिवा अशा पद्धतीने तुम्हाला हे 2 दिवे ठेवायचे आहेत. नक्की करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत, एका नवीन माहिती सोबत. श्री स्वामी समर्थ.